एवढी मोठी गर्दी कशासाठी जमली चला सांगतो व्हिडिओमध्ये पुढे. तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो. तर आज गजानन महाराजाचा प्रकट दिनाचा कार्यक्रम होता. आपल्याला जायचंच होतं. मग काढली आपली गाडी आणि आलो इथं. आल्यानंतर मस्त गाडी दिली आपली पार्किंगमध्ये लावून आणि आपल्याला जायचं आहे. इथून हे आहे गजानन महाराजांचं मंदिर, इथून दिसून राहिलं हे. आणि इथं छोटे छोटे मस्त दुकानं पण लागले होते, स्टॉल गिल लागलेले होते. स्टॉलमध्ये काय पाहता नुसतं बायाचंच सामान भेटते भाऊ. हार हे न ते न चिमटा न टिकल्या हेच राहते. थोडं पुढं आलो मस्त इथं आरोग्य तपासणी शिबिर चालू होतं. आपल्या शेगावच्या गजानन महाराज मंदिरासारखीच व्यवस्था इथं पण खूप चांगली व्यवस्था केलेली होती. मस्त पार्किंगची सोय, जेवणाची सोय, मंदिरात जाण्याचा मार्ग सगळं चांगलं होतं. आणि हे आहे मित्रांनो मंदिर गजानन महाराजांचं. आणि नवीन नवीनच काम आहे, त्याच्यामुळं काम चालूच आहे थोडं मंदिराचं. आणि लागलो दर्शनाच्या लाईनमध्ये. आलो मंदिराच्या प्रांगणात आणि इथून पुढं थोडं आलो. त्याच्यानंतर मोबाईल पुढं वापरता येत नव्हता, अलाउड नव्हता. त्याच्यामुळं इथूनच थोडा व्हिडिओ घेऊन घेतला आणि तिथून पाया लागून आलो जेवण करायसाठी. तर जेवणाची उत्तम चांगली सोय केलेली होती. मस्त बेसन, भाकरी, बुंदा, ठेचा आणि चांगला महाप्रसाद होता. तर असेच माझे व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो तर लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करा.